Hello students, today we are going to study about the transport system in plants. Yesterday we were studied about the autotrophic plants, how the process of photosynthesis takes place in the plant. Today we have to study about the transport system in plant. What do you mean by transport system? Transport system याचा अर्थ काय? Transport means to carry something from one place to अनदर प्लेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सपोर्ट. म्हणजे एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे याला काय म्हटलं आता आपण ट्रान्सपोर्ट असं म्हटलं आता. आता प्लांटमध्ये कशाचं ट्रान्सपोर्ट होतं? इन प्लांट्स देअर ऑकर द ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड फूड मटेरियल. कशाचं ट्रान्सपोर्ट होतं? वॉटर अँड फूड मटेरियल्स आर ट्रान्सपोर्ट इन द प्लांट फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. वी नो दॅट द प्लांट ॲब्सॉर्ब द वॉटर with the help of roots from the soil. It means that water is transported from soil to the upper part of the plant, and this transport of water takes place through the roots, then through the stems, and finally they enters into the aerial part of the plant, that is the leaves. या ठिकाणी आपण बघू शकतो की सॉइल मधून पाणी जे आहे ते पाणी खालून वरच्या दिशेने जाते. या ब्ल्यू कलरने दाखवलेलं आहे. सगळ्यात आधी ते रूट्समध्ये येतं, रूट्समधून स्टेममध्ये, स्टेममधून त्यांच्या ल्यूजमध्ये आणि झाडाच्या सगळ्यात वरच्या भागापर्यंत पाणी हे जात असतं. म्हणजे वॉटर इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द लोअर पार्ट टू द अप्पर पार्ट ऑफ द प्लांट. नाउ द फूड इज ट्रान्सपोर्टेड. दुसरं काय? फूड मटेरियलचं ट्रान्सपोर्ट होतं. द ट्रान्सपोर्ट ऑफ फूड, वी नो दॅट yesterday we had studied food is produced in the leaves of the plant by the process of photosynthesis, and this food prepared in the leaves, it is transported to the different parts of the plant where it is utilized and they are needed. वनस्पतींमध्ये फूड जे आहे ते त्यांच्या ल्यूजमध्ये तयार होतं आणि ल्यूजमध्ये तयार झालेलं अन्न त्यानंतर काही प्रमाणात स्टेममध्ये सुद्धा तयार होतं आणि तिथून मग झाडाच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत ते अन्न पुरवलं जातं. कारण फूडची गरज ही एनर्जी करता असतं आणि एनर्जी झाडाच्या सगळ्या भागांना लागतं आणि हे फूड जे आहे झाडांच्या काही भागांमध्ये स्टोअर सुद्धा केलं जातं. फॉर एक्झाम्पल फ्रूट्समध्ये स्टोअर केलं जातं, काही प्लांट्समध्ये रूट्समध्ये स्टोअर केलं जातं. फॉर एक्झाम्पल पोटॅटोमध्ये जे फूड मटेरियल जे आहे ते त्यामध्ये स्टोअर केलं जातं. In this way, now we have to study the transport system. Now here you can see the transport system in plants. It has been carried out with the help of two special type of tissue, and these two tissues are called as xylem and phloem. Xylem आणि phloem या दोन टिश्यूजच्या मार्फत प्लांट्समध्ये ट्रान्सपोर्टेशनची प्रोसेस ही होत असतात. तर झायलम काय म्हटलं आता? झायलम आर द टिश्यूज विच कंडक्ट द वॉटर अँड फ्लोएम आर द टिश्यूज विच कंडक्ट द फूड मटेरियल. म्हणजे झायलम हे पाणी जे आहे ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याकरता मदत करतं आणि फ्लोएम टिश्यू हे फूड मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन करतात. तर झायलम ट्रान्सपोर्ट द वॉटर अँड मिनरल्स. म्हणजे वॉटरसोबत मिनरल्स, कारण पाण्यामध्ये मिनरल्ससुद्धा मिक्स झालेले असतात त्यामुळे पाण्याबरोबर मिनरल्ससुद्धा वाहून नेले जातात. दे ट्रान्सपोर्ट वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम रूट टू ऑल एरियल पार्ट ऑफ द प्लांट्स. रूट्सपासनं झाडाच्या सगळ्या वरच्या भागांपर्यंत. एरियल पार्ट म्हणजे हवेमधील जो भाग असतो ज्याला आपण शूट सिस्टीम सुद्धा म्हणतो, तिथपर्यंत ते पाणी वाहून नेतं. फ्लोएम काय करतं? इट ट्रान्सपोर्ट फूड फ्रॉम ल्यूज टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. झाडांच्या पानांमध्ये जे अन्न तयार होतं ते अन्न झाडांच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत पोहोचवण्याचं काम फ्लोएम करतं. अँड धिस फूड इज इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. ते फूड कोणत्या स्वरूपामध्ये असतं? ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये असतं. आणि हे फूड मग वनस्पतींच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा उपयोग केला जातो एनर्जी करता आणि काही जे एक्स्ट्रा फूड आहे ते त्यांच्या शरीरामध्ये साठवून ठेवलं जातं इन द फॉर्म ऑफ स्टार्च. दो द प्लांट्स हॅव ट्रान्सपोर्ट सिस्टीम, दे डू नॉट हॅव अ सेपरेट डायजेस्टिव्ह अँड एक्सक्रेटरी सिस्टीम. वनस्पतीला ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे जे आपण झायलम आणि फ्लोएमच्या मार्फत होतं, परंतु त्याला स्पेशियल एक्सक्रेटरी आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम नसतं. पण ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचा. झायलम म्हटल्यानंतर दीज आर द प्लांट टिश्यूज व्हिच कंडक्ट वॉटर अँड फ्लोएम जर म्हटलं तर फ्लोएम आर द प्लांट टिश्यूज व्हिच कंडक्ट्स फूड मटेरियल. इन शॉर्ट झायलमला काय म्हटलं जातं? झायलम आर कॉल्ड ॲज वॉटर कंडक्टिंग टिश्यू अँड फ्लोएम्स आर कॉल्ड ॲज फूड कंडक्टिंग टिश्यूज इन द प्लांट्स. आता या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता झायलम आणि फ्लोएम आपल्याला या ठिकाणी दिसतात. बघा या ठिकाणी जो ब्ल्यू कलरचा सेट दाखवलेला आहे त्यामध्ये झायलम
आणि रेड कलरचा जो शेड आहे त्यामध्ये आपल्याला फ्लोएम हे पार्ट आपण त्यामध्ये बघू शकतो. आता पहिली डायग्राम जी आहे ते सेक्शन ऑफ लीफ, म्हणजे लीफ जे आहे, पान जे आहे ते तुमचा प्लांटचा जर आपण ब्लेडनी पातळ जर सेक्शन जर घेतला आणि तो मायक्रोस्कोप खाली जर आपण बघितला तर आपल्याला अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसतं. आता या ठिकाणी हा जो ॲरो दाखवलेला आहे या ठिकाणी हा आहे झायलमचा पार्ट, म्हणजे या ठिकाणी पाण्याचं कंडक्शन होतं आणि हा जो भाग दाखवलेला आहे इथं रेड डॉटनी धिस इज फ्लोएम. त्यानंतर सेक्शन ऑफ स्टेम, तुमच्या स्टेमचा सेक्शन या ठिकाणी दाखवलेला आहे. तो स्टेम जर आपण आडवं ब्लेडनी जर कापलं आणि मायक्रोस्कोप खाली त्याचा जर काप जर आपण बघितला तर त्याचं स्ट्रक्चर आपल्याला मायक्रोस्कोप खाली अशा प्रकारे दिसतं. तर या ठिकाणी हा जो पार्ट आहे हा रेड डॉट इथं दाखवलेला आहे हा आहे फ्लोएमचा आणि हा जो आहे ब्ल्यू कलरचा या ठिकाणी आतमध्ये आपल्याला दिसतं काय झायलम, म्हणजे हा स्टेमचा इथला भाग आहे आणि अशा प्रकारे झायलम आणि फ्लोएमच्या व्हेसल्स त्या ठिकाणी तयार होत असतात. काय तयार होतात? व्हेसल्स, नलिका त्या ठिकाणी तयार होत असतात. त्यानंतर हा सेक्शन आहे रूट्स, रूट्समध्ये सुद्धा झायलम आणि फ्लोएम असतात. हा जो भाग दिसतो हा झायलमचा आहे आणि इथून जो ॲरो दाखवलेला हा आहे फ्लोएमचा भाग. दिस इज द ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. आता काही क्वेश्चन्स या ठिकाणी आहेत, बघा. व्हॉट इज केमोसिंथेसिस? व्हिच प्लांट प्रोड्यूस देअर फूड बाय केमोसिंथेसिस? काल आपण फोटोसिंथेसिसच्या बद्दल बघितलं. तर फोटोसिंथेसिस काय? फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग फूड मटेरियल बाय द प्लांट्स विथ द हेल्प ऑफ सनलाईट, क्लोरोफिल, कार्बन डायऑक्साईड, वॉटर. त्या ठिकाणी केमोसिंथेसिस सुद्धा ही फूड तयार करण्याची प्रोसेस आहे. देअर आर सम ऑर व्हेरी रेअर ऑटोट्रॉपिक प्लांट्स, दे कॅन प्रोड्यूस देअर फूड बाय द प्रोसेस ऑफ केमोसिंथेसिस. आता केमोसिंथेसिस काय? केमोसिंथेसिसमध्ये तुमच्या सोलर एनर्जीचा वापर न करता बाकी केमिकल्सचा वापर करून प्लांट्स त्यांचं अन्न तयार करतात आणि त्या प्रोसेसला केमोसिंथेसिस असं म्हटलं जातं. आता व्हिच प्लांट प्रोड्यूस देअर फूड बाय केमोसिंथेसिस? कोणते प्लांट्स तयार करतात? आता या प्लांटची संख्या खूप कमी आहे. द प्लांट्स विच आर लिव्ज इन अ डीपेस्ट पार्ट ऑफ द सी व्हेअर सनलाईट्स डू नॉट रीच, म्हणजे समुद्राचा असा भाग की ज्यापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही अशा भागांमध्ये ज्या वनस्पती राहतात त्या वनस्पतींमध्ये अन्न जे आहे केमोसिंथेसिसच्या प्रोसेसनी तयार होतं. आता याचा आन्सर तुम्हाला देतो मी. आता या ठिकाणी बघा तुम्ही, व्हॉट इज केमोसिंथेसिस? त्याचा आन्सर दिलेला आहे. केमोसिंथेसिस इज द प्रोसेस ऑफ मेकिंग फूड ऑफ सम ऑटोट्रॉप्स युझिंग केमिकल्स लाईक हायड्रोजन सल्फाईड, मिथेन विथ ऑक्सिजन. म्हणजे या ठिकाणी ते सोलर एनर्जीचा वापर न करता त्याऐवजी काही केमिकल्सचा वापर करतात आणि आपलं अन्न बनवतात. म्हणजे फोटोसिंथेसिसची प्रोसेसमुळे त्यांच्यामध्ये अन्न तयार होत नाही. आणि एक्झाम्पल्स आहेत, मोस्ट ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया आर केमोट्रॉपिक, म्हणजे काही बॅक्टेरिया जे ते या पद्धतीने त्यांचं अन्न बनवतात. आणि प्लांटची संख्या खूप कमी आहे. व्हेरी रेअर ऑटोट्रॉप्स, सम आर लिव्ज इन द डीपेस्ट सी आर केमोसिंथेटिक. दुसरा क्वेश्चन आहे या ठिकाणी, व्हॉट आर डिफरंट सबस्टन्सेस एक्सक्रीटेड बाय प्लांट्स? व्हाय? प्लांट्स वेगवेगळे पदार्थ जे आहेत त्यांच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम त्यांच्यामध्ये नसतं. आपण बघितलेलं दे डू नॉट हॅव एक्सक्रिटरी सिस्टीम, म्हणजे शरीरामधलं वेस्ट मॅटर जे आहे ते बाहेर टाकण्याकरता त्यांच्यामध्ये काही विशिष्ट सिस्टीम नाही आहे. जसं आपल्या शरीरामध्ये वेस्ट मॅटर जे आपण बाहेर टाकतो युरिनलच्या मार्फत, डेफिकेशनच्या मार्फत, तर तशी सिस्टीम त्यांच्यामध्ये नाही. परंतु त्यांच्यामध्ये वेस्ट तयार होतं आणि ते वेस्ट ते बाहेर टाकतात. मोस्टली दे कॅन रिलीज द ऑक्सिजन. ऑक्सिजन जो आहे त्यांच्यामधून बाहेर टाकला जातो. वी नो दॅट द प्लांट रिलीज द ऑक्सिजन. आता ऑक्सिजन केव्हा बाहेर टाकला जातो? बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. जेव्हा त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतं, काल बघितलं, तर फोटोसिंथेसिसमध्ये ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. त्यानंतर दे रिलीज द कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड सुद्धा त्यांच्या बाहेर टाकला जातो ड्युरिंग नाईट टाईम. केव्हा? ड्युरिंग नाईट दे रिलीज द कार्बन डायऑक्साईड ॲज अ रिझल्ट ऑफ रेस्पिरेशन. जसं आपल्या शरीरामध्ये रेस्पिरेशन चालतं तसं प्लांट्समध्ये सुद्धा रेस्पिरेशन होतं आणि रात्रीच्या वेळेला ते कार्बन डायऑक्साईड आपल्या शरीरामधून बाहेर टाकत असतात. म्हणून रात्रीच्या वेळेला झाडाखाली बसू नये असं आपल्याला सांगितलं जातं. त्यानंतर ऑक्सिजन त्यामधून बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साईडसुद्धा बाहेर पडतो. त्यानंतर वॉटर व्हेपर्स, म्हणजे पाणीसुद्धा त्यांच्या शरीरामधून वाफेच्या स्वरूपामध्ये बाहेर पडत असतं. दॅट वॉटर व्हेपर्स बिकॉज प्लांट ॲब्सॉर्ब द वॉटर फ्रॉम द सॉईल अँड एक्सेस ऑफ वॉटर. त्यांच्या शरीरामध्ये जे वॉटर एक्सेस झालेले, एक्सेस ऑफ वॉटर
is excreted in सराउंडिंग ॲटमॉस्फिअर, आजूबाजूच्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते वॉटर बाहेर टाकलं जातं आणि ज्या प्रोसेसने ते पाणी बाहेर टाकतात त्या प्रोसेसला म्हटलं जातं ट्रान्सपिरेशन. तर या पदार्थांबरोबर आणखी काही पदार्थ त्यांच्यामधून बाहेर टाकले जातात, दॅट इज कॉल्ड ॲज रेझिन्स, गम. दीज आर द वेस्ट मॅटर दॅट आर रिलीज फ्रॉम देअर body, and when plants shed off their leaves periodically, at that time the waste matter is also excreted from their body. म्हणजे ठराविक काळानंतर जेव्हा झाडांची पानं गळतात तर पानं गळतात तेव्हा त्यांच्या पानांमध्ये काही वेस्ट साठवलेलं असतं, ते आपोआपच शरीराच्या बाहेर फेकल्या जातात. अशा प्रकारे वेगवेगळे वेस्ट मॅटर आणि वेगवेगळे पदार्थ त्यांच्या शरीरामधून एक्सक्रीट केले जातात. ओके, टुमॉरो वी विल स्टडी अबाउट द नायट्रोजन फिक्सेशन. थँक्स फॉर वॉचिंग कंप्लीट video. Don't forget to subscribe the channel and like the video. Thank you.